नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आज आपण इंग्लिश फॅक्ट्स बद्दल जाणून घेऊया। बघा, एखादा एम्प्लॉई जर एखाद्या मेट्रो सिटी मध्ये काम करतो एखाद्या कंपनीत आणि त्या एम्प्लॉईजला जर 25,000 रुपये सॅलरी असेल तर त्या एम्प्लॉईची सॅलरी 50,000 रुपये सुद्धा होऊ शकते जर त्या एम्प्लॉईला इंग्लिश स्पीकिंग येत असेल तर किंवा इंग्लिश कम्युनिकेशन स्किल असेल तर। जे इंडियामध्ये जे ज्युडिशियल सिस्टम आहे, सुप्रीम कोर्ट असेल, हाय कोर्ट असेल, या कोर्टांमध्ये जी भाषा जास्त प्रमाणात वापरली जाते ती म्हणजे इंग्लिश। आपण संपूर्ण जगाचा जर विचार केला तर संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे इंग्लिश। जवळपास 150 करोड लोक इंग्रजी भाषेचा वापर करतात। जे काही हायर एज्युकेशन असेल, MBBS असेल, लॉ असेल किंवा मेडिकल फील्ड असेल, यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात वापरली जाणारी भाषा कोणती असेल तर ती म्हणजे इंग्लिश। म्हणून इंग्रजीला इंटरनॅशनल लँग्वेज असं सुद्धा म्हटलं जाते। जे लोक म्हणतात की इंग्रजी आपण का शिकली पाहिजे, का बोलली पाहिजे, तर आपण या इंग्रजीची जी फॅक्ट्स आहेत ती फॅक्ट्स लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो। मेट्रो सिटीज मध्ये ज्या काही मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, या कंपन्यांमध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती असेल तर ती म्हणजे इंग्लिश। जे काही कॉर्पोरेट सेक्टर आहे, या सेक्टरमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात वापरली जाणारी भाषा कोणती असेल तर ती म्हणजे इंग्लिश। आपण इंटरनेटवर जी काही माहिती सर्च करतो तर जी माहिती सुद्धा जास्त प्रमाणात आपल्याला कोणत्या भाषेमध्ये अवेलेबल असेल ते म्हणजे इंग्लिश। जेव्हा आपण एखादे बुक्स वाचतो, जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, तर रिसोर्सेस सुद्धा मॅक्झिमम इंग्रजी भाषेमध्येच अवेलेबल आहेत। जे काही वर्ल्ड फेमस बुक्स असतील किंवा जास्तीत जास्त बुक्स जे आहेत ते कोणत्या भाषेमध्ये पब्लिश झालेले आहेत तर ते म्हणजे इंग्लिश। आपल्या मोबाईलमध्ये जे काही आपण ॲप्स वापरतो त्या ॲप्समध्ये सुद्धा जी जास्त प्रमाणात वापरली जाणारी भाषा कोणती असेल तर ती म्हणजे इंग्लिश। आजकाल आपण पाहतो इंग्लिश मीडियम स्कूल्स जास्त प्रमाणात ओपन होत आहेत। का? कारण इंग्रजी भाषेचं ते महत्त्व जाणतात। आणि मित्रांनो, इंग्रजी भाषा जर खरोखर एवढी महत्त्वपूर्ण आहे, इंग्रजी भाषेचे जर ह्या काही फॅक्ट्स असतील तर आपल्याला सुद्धा इंग्रजी भाषा बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे आणि वाचता आली पाहिजे। आणि यासाठीच आपण हे व्हिडिओज बनवत असतो। जर आपल्याला सुद्धा इंग्रजी भाषेवरती अगदी सोप्या पद्धतीनं कमांड घ्यायची असेल, आपल्याला सुद्धा इंग्रजी भाषा अगदी सोप्या पद्धतीने शिकायची असेल तर लगेच आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन हिट करा, ऑल वरती क्लिक करा, कारण जेव्हा जेव्हा मी इंग्लिश संबंधित काही व्हिडिओज रेकॉर्ड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। तर हे जे काही इंग्रजीचं जे काही फॅक्ट्स आहेत हे कधीच विसरू नका आणि खरोखर आपण सुद्धा इंग्रजी भाषेवर एक चांगलं प्रभुत्व मिळवूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। थँक्यू।